Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel enriching knowledge. And in this video tutorial of data structure using C, we are going to discuss about the sixth chapter, that is trees and graphs. In this chapter, in this unit, we are at the last point, that is operations on graph. There are so many operations. Mainly there are 4 to 5 operations which can be performed on graph respectively. As you can see here, searching, then we have a inserting, then we have a, as you know, traversing, then we have deleting, as all common operations. So let's start the video with the help of these written notes. As you can see, operations on graph. Suppose there is a graph G is maintained in memory, and let us consider that there are some nodes are available in the graph. काही ग्राफमध्ये काही नोड्स आहेत असं आपल्याला सपोज करायचं, इमॅजिन करायचं किंवा आपल्याला गृहीत धरायचं आहे. जनरली लाईक एनी डेटा स्ट्रक्चर देअर मे नीड टू अप्लाय सम ऑपरेशन्स ऑन ग्राफ टू कीप इट मेंटेन अँड अप टू डेट. बरोबर आहे, आपल्याला ती ग्राफ मेंटेन ठेवण्यासाठी आणि अप टू डेट ठेवण्यासाठी काही ऑपरेशन्स परफॉर्म करण्याची गरज असतेच. जसे की आपण बाकीच्या डेटा स्ट्रक्चर्सवर ही ऑपरेशन्स परफॉर्म करतो. त्यातलं पहिलं ऑपरेशन आहे सर्चिंग इन ग्राफ. म्हणजे ग्राफमध्ये एखादा नोड किंवा एखादी माहिती शोधणे किंवा त्याचं लोकेशन शोधणे. बघा आता इथे काय दिलेलं आहे, सपोज वी वॉन्ट टू फाइंड द लोकेशन LOC. एखाद्या नोडचं लोकेशन सापडायचं आहे, LOC सापडायचं आहे. म्हणजे आता पुढे काय, ऑफ नोड ह्याचा काही संबंध नाही आहे, ठीक आहे. ऑफ अ नोड N in a graph G, for finding the location we need some variables such as PTR म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल लागेल, start variable, item variable, LOC variable and info. These variables we need to use in the programming while performing such operation. ठीक आहे. त्यानंतर दुसरं ऑपरेशन कोणतं आहे तर इन्सर्टिंग, म्हणजे ग्राफमध्ये एखादा नोड ॲड करणे. दिस ऑपरेशन इज यूज्ड टू ॲड न्यू नोड ऑर एलिमेंट इन टू द ग्राफ जी. साहजिक आहे, एखादा नवीन नोड ॲड करण्यासाठी त्या ग्राफमध्ये आपण हे ऑपरेशन परफॉर्म करतो, ज्याचं नाव आहे इन्सर्टिंग. पुढे फॉर द इन्सर्शन पर्पज वी हॅव टू मेक द स्पेस अवेलेबल. पहिल्यांदा जागा बनवावी लागेल, दॅट इज फ्री मेमरी. बरोबर आहे ना, मोकळी जागा असली पाहिजे. फॉर धिस पर्पज वी नीड टू यूज व्हेरिएबल्स सच ॲज आयटम व्हेरिएबल, लोकेशन व्हेरिएबल, अवेल व्हेरिएबल, ॲज वी हॅव ऑलरेडी सीन इन द प्रिव्हियस डेटा स्ट्रक्चर अँड द अल्गोरिदम्स. ठीक आहे. त्यानंतर आता तिसरं ऑपरेशन बघा, आपल्याला बघायचं आहे डिलीटिंग फ्रॉम ग्राफ. आपल्याला एखादा नोड डिलीट करायचा आहे ग्राफमधून, तर आपल्याला ह्या ऑपरेशनची गरज पडेल. पुढे बघा, दिस ऑपरेशन इज यूज्ड टू रिमूव्ह द अनवॉन्टेड नोड. बरोबर आहे ना, ज्याची गरज नाही असा नोड किंवा असा एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी ह्या ऑपरेशनची गरज पडते. मग ग्राफमधून आपण तो नोड डिलीट करू शकतो. डिलीटिंग इज नथिंग बट द प्रोसेस मेकिंग स्पेस एम्प्टी ऑर फ्री. बरोबर आहे ना, डिलीट किंवा रिमूव्ह केल्यानंतर ती जागा रिकामी होते. ऑल्सो वी नीड टू यूज व्हेरिएबल सच ॲज लिंक, LOC म्हणजे लोकेशन, नोड, नेक्स्ट, अवेल एटसेट्रा. इट डिपेंड्स ऑन द प्रोग्रामर की कोणते व्हेरिएबल्स त्याला लागतील, पण जनरली ह्या टाईपची व्हेरिएबल लागतात फॉर अल्गोरिदम अँड फॉर प्रोग्रामिंग पर्पज. ठीक आहे. पुढचं ऑपरेशन आहे ट्रॅव्हर्सिंग अ ग्राफ. म्हणजे काय तर ग्राफमधील प्रत्येक नोडला व्हिजिट करणे, ॲक्सेस करणे म्हणजे ट्रॅव्हर्सिंग. आता ट्रॅव्हर्सिंगमध्ये 2 प्रकार आहेत मित्र आणि मैत्रिणींनो. ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. इथे बघा दिलेली आहे, पण तरी पण आपण वाचून व्यवस्थित समजून घेऊ. ट्रॅव्हर्सिंग इज द प्रोसेस यूज्ड टू ॲक्सेस ऑर व्हिजिट नोड्स ऑफ अ ग्राफ. करेक्ट आहे. प्रत्येक नोडला ॲक्सेस करणे किंवा प्रिंट करण्यासाठी आपल्याला ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशनची गरज पडते. फॉर ट्रॅव्हर्सिंग पर्पज किंवा ट्रॅव्हर्सिंग द ग्राफ 2 स्टँडर्ड वेज आर यूज्ड. 2 प्रकार आहेत. द वन नो, आता इथे वन नोन टाईप कोणती आहे तर ब्रेड्थ फर्स्ट सर्च. ही पहिली टेक्निक इन विच सर्चिंग स्टार्ट्स फ्रॉम द फर्स्ट नोड. नीट बघा, ब्रेड्थ फर्स्ट सर्च. ब्रेड्थ फर्स्ट म्हणजे स्टार्टिंगला पहिल्या नोडपासून व्हिजिटिंग सुरू होणार. ठीक आहे. बट आफ्टर वन्स इट व्हिजिट्स नेबरिंग नोड्स, म्हणजे पहिला नोड झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूची नेबरिंग नोड्सला व्हिजिट केली जाईल. पुढे काय दिले बघा, द अदर वे ऑफ ट्रॅव्हर्सिंग इन अ ग्राफ इज कॉल्ड द डेप्थ फर्स्ट सर्चिंग. इथे बघा, डेप्थ फर्स्ट सर्चिंग. दिस इज अनदर टेक्निक इन विच, आता या टेक्निकमध्ये काय होतं, इन विच अ ग्राफ जी, ठीक आहे इथून दिलेलं आहे ब्रेड्थ फर्स्ट अँड डेप्थ फर्स्ट. ठीक आहे. इथून
आता याच्यामध्ये काय होतं, आफ्टर वन्स इट विजिट्स, पूर्ण पॅराग्राफ इथे, ओके ठीक आहे, हा पॅराग्राफ असा आलेला आहे खाली. द अदर वे म्हणजे कोणती, तर डेप्थ फर्स्ट आहे. इन विच यामध्ये काय होतं तर बघा, सर्चिंग स्टार्ट्स फ्रॉम द बिगिनिंग नोड, पहिल्यासारखंच आहे म्हणजे पहिल्या नोडपासूनच सुरुवात होत आहे. बट देन इट एक्झामाइन ईच नोड अलॉंग विथ द पाथ. मग पाथनुसार हे सगळी व्हिजिटिंग होत राहील. कोणत्या याच्यामध्ये, या डेप्थ फर्स्ट सर्चिंग या पॅटर्नमध्ये स्टार्टिंग व्हिजिटिंग होईल पहिल्या नोडपासूनच, पण नंतर ते पाथनुसार हे फिरत राहील. ठीक आहे, मग ही सर्चिंग किंवा ही ट्रॅव्हर्सिंग किंवा ही व्हिजिटिंगची ही दुसरी टेक्निक आहे. ठीक आहे, तर हे सगळे ऑपरेशन्स होते जे आपण ग्राफवर परफॉर्म करतो. काय अडचण असल्यास विचारू शकता, कमेंट करू शकता, नेटवर सुद्धा वाचू शकता, बुकमध्ये सुद्धा वाचू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.